ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता सतीखंड अध्याय 22. शिवजींचे सतीसह हिमालयावर वास्तव्य. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, एके दिवशी सतीने रुद्रदेवांना नमस्कार केला व दोन्ही हात जोडून उभी राहिली. तिला गप्प उभी पाहून त्यांना नवल वाटले. ते म्हणाले, प्रिये, अशी गप्प का? तुझ्या मनात काय विचारचक्र चालू आहे? निसंकोच सांग. सती म्हणाली, नाथ, आता पावसाळा सुरू झाला आहे. आकाशात मेघांची दाटी झाली आहे. पर्जन्यवृष्टी होत आहे. विजांचा कडकडाट दशदिशांना दणाणून टाकत आहे. झंझावात सुटला आहे. हे सर्व वातावरण मनाला क्षुब्ध करणारे आहे. हा ऋतू विरही जनांना दुःख देणारा आहे, कारण दिवसा सूर्यप्रकाश दिसत नाही व रात्री चंद्रही दिसत नाही. दिवस व रात्र एकसारखेच वाटतात. मोठमोठे वृक्ष वाऱ्याने सळसळत आहेत. झाडे उन्मळून पडत आहेत. भयभीत करणारे ध्वनी ऐकू येत आहेत. हे काळे कुट्ट मेघ इतक्या जोराने धावत आहेत की त्यांना पाहून यमुना नदीच दुथडी भरून वाहत आहे असे वाटते. मध्येच वीज चमकली की अंधाऱ्या रात्री समुद्रावर वडवाग्नी दिसावा तसा भास होतो. मेघातील जलाकरिता चातक पक्षी उत्सुक होऊन मधुर स्वर काढत आहेत. अशा विषम काळात कावळे, मोर हे सुद्धा आपली घरटी बनवतात. मग तुम्ही घराशिवाय राहण्याची कल्पना कशी करू शकता? मेघामुळे मला फार भीती वाटते, म्हणून कुठेतरी घर करण्याचा विचार करा. हिमालयात, कैलासात, महाकाशीत वा जगात कुठेही जेथे तुम्हाला योग्य वाटेल तेथे घर करा. सतीची भाबडी विनंती ऐकून शंकरांना वारंवार हसू आले. त्यांच्या मस्तकावरील चंद्राने ते स्थान प्रकाशमान झाले. शिवजी तिला म्हणाले, प्रिये, तुझ्या प्रसन्नतेसाठी मी अशा ठिकाणी घर करीन जेथे मेघ येणार नाहीत. पावसाळ्यातही मेघ हिमालयाच्या शिखराच्या खालीच फिरत राहतात. कैलास व सुमेरू पर्वताच्या शिखराच्या वरही ते जाऊ शकत नाहीत. या पर्वतांपैकी जेथे तुझी इच्छा असेल तेथे निवास करू. मी तुला या स्थानांचे वर्णन सांगतो. हिमालय पर्वतावर सोन्याची पिसे असलेले अनिलवृंद नावाचे पक्षी समूहाने मधुर गात असतात. ते तुझ्या विहाराचे कौतुकाचे गायन करतील. तेथील सिद्धांच्या स्त्रिया तुला अनेक प्रकारची फळे आणून देतील. नागकन्या, पर्वतकन्या आणि किन्नरकन्या तुझे मनोरंजन करतील. तेथील अतिसुंदर देवांगना तुझ्या अद्भुत रूपाकडे पाहून स्वतःचा धिक्कार करतील. तुझ्याकडे एकटक पाहत राहतील. हिमालयाची पत्नी मेना तुझे मन प्रसन्न राखण्यासाठी झटेल. तेथील रहिवासी तुझ्यावर प्रेम करतील. तुझा मान राखतील. तुला सर्वतोपरी मदत करतील. तेथील विचित्र कोकिळ आनंदाने आलाप करत असतात. तेथे नित्य वसंतच असल्यासारखा वाटतो. हिमालयाच्या समग्र परिसर मानस आदी सरोवरांनी व अनेक जलाशयांनी सुशोभित आहे. त्यात कमळे उमललेली असतात. कासव, मगरी, सुसरी आदी जीव स्वच्छंद विहार करतात. तेथे कल्पवृक्ष आहेत. फळाफुलांनी बहरलेले अनेक श्रेष्ठ वृक्ष आहेत. नानाविध प्रकारचे पशुपक्षी आहेत. तेथील हिंसक प्राणीही शांत आहेत. ते स्थान श्रेष्ठ तपोभूमी आहे. ऋषीमुनींनी संपन्न असे देवालयच आहे. मेरू पर्वतावर इंद्र, वरुण, अग्नी, पवन यांची सुरम्य नगरे आहेत. रंभा, मेनका आदी अप्सराही तेथेच राहतात. तेथे शची आदी देवांगना तुला मदत करतील. कैलास पर्वत कुबेराच्या नगरीपेक्षाही उंच आहे. तेथे निर्मळ निर्झर आहेत. कमळांनी बहरलेली सरोवरे आहेत. स्वच्छंद विहार करणारे मृग आहेत. पशुपक्षी आहेत. तेथे ब्रह्मकन्या सुंदर गायन करत असतात.
हे पर्वतस्थान सुमेरूपेक्षाही सुंदर आहे. त्यांचे बोलणे ऐकून सती म्हणाली, नाथ, मला तुमच्याबरोबर हिमालयात राहण्याची इच्छा आहे. तेथेच आपले निवासस्थान करा. त्याप्रमाणे रुद्रदेव सतीला घेऊन हिमालयावरील कमळांची वने असलेल्या सरोवराने युक्त अशा उंच शिखरावर गेले. ते स्थान अतिशय मनोहर होते, शोभायमान होते. तेथे सगळीकडे स्फटिकमण्यांसारखी शुभ्र फुले फुललेली होती. चक्रवाक, कादंब, हंस, सारस आणि क्रौंच पक्षी विहार करत होते. सिद्धांचे आश्रम होते. त्या प्रदेशात विद्याधर व किन्नरांची निवासस्थाने होती. त्या रमणीय ठिकाणी निवासस्थान करून रुद्रांनी सतीसह 10,000 दिव्य वर्षे वास्तव्य केले. ते उभयता केव्हा केव्हा अनेक द्वीपांत व उद्यानात जाऊन विहार करत असत व परत हिमालयात येत असत. याप्रमाणे एकमेकांच्या सहवासात राहून त्यांनी प्रेमाने काळ घालवला. अध्याय 22 समाप्त. ओम नमः शिवाय.